असला भारी व्ह्यू दिसतोय ना. हो का? हा, घेतलं की तुम्हाला हे सगळं असं किराणा मार्केट वगैरे थोडंसं वर्दळ दिसेल ही. हा बघा, भोर महाड बानकोट, आपल्याला बानकोटला जायचं नाही, महाडला जायचं. भोर मार्गे वरंदा, वरंदा मार्गे महाड. कहाँ से ये हवा आई. गाणी लावले की गाडी चालवायला मला फील येतो, लय मजा येते, असं भारी वाटतं ना. तर आय थिंक MIDC आहे ते सगळे. हे दिसत आहेत बाबा माणसं तर एक सेमच कपडे घालून, माहित नाही काय. गोदरेजचं काय हँड मॅन्युफॅक्चरिंग. ओके, गोदरेजचं मॅन्युफॅक्चरिंग काहीतरी. हे मला माहित नाही, पुढं भोरचा रस्ता म्हणजे भोर संपल्यानंतर वरंदा घाटाचा मध्ये रस्ता तर खराब होता थोडाफार. नाही का, तो घाटातला रस्ता, वरंदाचा घाट उतरतो ना, तो रस्ता खराब होता. वरंदाच्या मेन पॉईंटला पोहोचतो ना आपण, तिथून पुढे उतरतो ना, तो जरा रस्ता खराब होता. लास्ट टाइम 1 वर्ष झाला, त्या पाऊस पण पडून गेला त्यामुळे खराब झाला असेल. आता उन्हाळा आहे, मे बी हिवाळ्यात जर ॲक्च्युली उन्हाळ्यात कामं करतात रस्त्याची वगैरे, नाही का. त्या गाडीचं आहे ना असं लॉंग रूटला, असं म्हणजे ॲक्च्युली लॉंग रूट ही कधी गेली नाही आहे, फार कमी गेली आहे. म्हणजे एक 100-1 किलोमीटर ठीक आहे, मॅक्स टू मॅक्स 100 किलोमीटर व्हायची, 100 कशी तरी मॅक्स टू मॅक्स. म्हणजे मी पावसाळ्यात आता गाडी घेतल्यानंतर मी पावसाळ्यात 1-2-3 ब्लॉक केले, तुम्ही पाहिलेच असेल. कतलदारा असेल किंवा मॅक्स टू मॅक्स 100 किलोमीटर झाले असेल. ही आता ही जाऊन येऊन 400 किलोमीटर होणार आहे. जायला 200 किलोमीटर, यायला 200 किलोमीटर, 600 टोटल, जाऊन येऊन 400 किलोमीटर होणार आहे ही गाडी. सो बघूयात मस्तपैकी ॲव्हरेज कशी देते, परफॉर्मन्स काय. मला तो परफॉर्मन्स आत्तापर्यंत आहे ना काही असं म्हणजे जाणवत नाही की बाबा गाडी चालवते, असला भारी वाटतं, थोडं स्मूथ. आणि ना एक असतं ना ड्रीम बाईक, की बाबा एक स्पोर्ट्स बाईक पण पाहिजे मला, बट मला ॲव्हरेजही पाहिजे थोडंफार. सिटीत मी चालवतो त्यामुळं मला तर खरंच R15 ना बेस्ट आहे त्या सेगमेंटमध्ये. असं नाही म्हणत आहे की मी हीच गाडी चांगली आहे, बाकीच्याही गाड्या चांगल्या आहेत. मला मला असं काही नाही, गाडी गाडी असती, मग ती भली कोणती असो. आणि आता कसं आहे, एखाद्या माणसाने नवीन गाडी घेतली ना, तो त्याचं जीवापाड प्रेम करतो. म्हणजे हे मला जुन्या पिक्चरमधली, मराठी पिक्चरमधली आठवण झाली. अशी वडाची झाडं मधनं रोड गेलाय, आठवते का तुम्हालाही? अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, त्यांचे पिक्चर असे असायचे. भांडी घ्यायची आहेत का तुम्हाला बनायला? घेऊ काय कॉन्टॅक्ट नंबर आहेत? अयो तिघं आहेत, मला एकच जण आहे. हमको मिला. ओ कसला भारी सही रोड वाटतोय ना यार, एक नंबर. मला फोटो काढायचा होता आता इथे, बट इट्स ओके. चला येताना काढूयात. हीच ती नदी, हाच तो ब्रिज मी जो मगाशी म्हणत होतो ना तुम्हाला की तो ब्रिज यायचा आहे. बोरच्या पुढे एक ब्रिज येतो, तिथून मला समजून जाईल यस की हाच तो. रस्ता अर्धा नाही म्हणता येणार, हा ब्रिज आला की समजायचा आता फक्त घाट चालू होणार थोड्या वेळाने. चला थोडं पुढं जाऊयात, मस्त स्ट्रेचिंग वगैरे करूयात, थोड्या वेळ थांबूयात आणि मग निघूयात. हो, तर तो वाव कसला कर्व आहे, आई शपथ भारी वाटते, एक नंबर वाटते राव. वॉटर राईड यार. पुन्हा 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 पुन्हा, लेट्स गो. अरे वा, इथं फोटो काढतोय. बघी कसे पोरांचं सगळ्यात पहिलं काम गाडीचे फोटो काढणे, काही पण असो. असला भारी व्ह्यू दिसतोय ना. ॲक्च्युली बॅक वॉटर आहे, भाटकर धरण आहे. हा हे तेच आहे.
हेच आहे ते भाटघर धरण आय थिंक. इथून बॅकवॉटर, हे बॅकवॉटर आहे का काय? बॅकवॉटरच आहे ॲक्च्युली का धरण थांबवलं आहे? बॅकवॉटर कुठे आहे मग ते? हां मग ते सांगितलं ना बॅकवॉटर आहे. हा डॅम आहे ना बॅकवॉटर आहे, बरोबर आहे, तेच बोललो मी. भाटघर आहे ना हे? भाटघर आहे ना, हां बरोबर. येस, सगळ्यात जुना डॅम. हो का? हा ना. भारी सीन वाटतोय. तुम्ही जर कधी आले इकडं तर तुम्ही खरंच थांबा, रेस्ट करा आणि बघा एकदा. तर मी सकाळी सकाळी आलो, तुम्ही उन्हात नका येऊ, तुम्ही पण सकाळी सकाळीच या. येस, तर मित्रांनो अशा रीतीने थोडा नाश्ता वगैरे झालेला आहे. खूप उशिरा नाश्ता केला आहे मी आज, असं वाटतंय. किती वाजत बघू देत मला एकदा, 10-13, काही नाही, होतोच तेवढा वेळ. चला, तर गरम व्हायला चालू झालं आहे मला. हां, तर मी सांगत होतो वरंदा घाट वगैरे पास करून आलो आहे. आता येत महाडचा तो हायवे एक 7 किलोमीटरवरती असेल, 7 किलोमीटरच असेल, जास्त नसणार आहे. तर बऱ्यापैकी आलो आहे मी पुढं. आता थोडं थांबलो होतो, नाश्ता वगैरे केला मस्तपैकी. अँड अगेन नाश्ता करत असताना जरा कॅम्प चार्जिंगला लावला होता, चार्जिंग झालेला आहे आता. आता चाललो आहे, चलो लेट्स गो. आज तो पूल म्हणत होतो मी, म्हणजे हायवे वरचा, हा इकडे चाललाय तो महाडला चाललाय, सरळ चाललाय हा मंडणगडला. तर आपल्याला मंडणगडवरून जायचं आहे, तिकडून दापोली, सॉरी महाडला इकडे चाललाय तो, दापोलीला चाललाय, त्या साईडला दापोलीला चाललाय. तर आपल्याला जायचं आहे मंडणगडला. ते 10:51, 11 वाजलेत. मला लिटरली असं वाटतं की दुपारचे 2 वाजलेत, 1:30-2 वाजलेत. कारण की असलं ऊन भयानक आहे ना. सकाळी फुल गार 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 वाटत होतं, आणि आता बघा ॲक्च्युली पूर्ण घाट संपला आता. ते लाटवण म्हणून गाव होतं, त्याच्या पुढे आलो आहे आपण आता. ह्याच्यानंतरचं म्हणजे जे मेन लक्षात ठेवण्यासारखं गाव आहे ते मंडणगड आहे. गाव ना ॲक्च्युली गड आहे तो मंडणगड. आपल्याला तिथं जायचं आहे. तिथं पोचलं की नंतर मग आपण अंजिर्लेचा मॅप लावायचा, मॅप नाही तर कोणाला तरी विचारायचं, तिथून अंजिर्ले. अच्छा, इथे दोन रस्ते झालेत. एकच मिनटं, आपण लगेच चेक करू. काका मंडणगड सरळ ना, चालतं. चला, काकाने विचारलं आहे मंडणगड कुठे आहे, तर मग काकाने सांगितलं सरळच जायचं आहे. ॲक्च्युली इथून मंडणगड 13 किलोमीटर आहे. पुढे ॲक्च्युली 2 रोड जात होते, एक तिकडं या साईडला जात होता की लेफ्ट साईडला जात होता तो दापोलीकडे चालला होता, आणि एक राईट साईडला चालला होता तो मंडणगडला चालला होता. तर चला कंटिन्यू करू मंडणगडला. येस, तर मित्रांनो मंडणगड फक्त आता एक 7 किलोमीटर राहिला असेल. मग असे इथं 10 किलोमीटरचा बोर्ड होता, 3 किलोमीटर मी पुढं आलो आहे, 140ला पाहिलं होतं मी. सो 7 किलोमीटर आहे मंडणगड. हा मेन चौक आहे मंडणगडचा. आता म्हणजे मंडणगड मागे केलं ते, आता इथून आहे ना लेफ्ट टाकायचं या चौकात आलं की. इथे लेफ्ट घेतलं की तुम्हाला हे सगळं असं किराणा मार्केट वगैरे थोडंसं वर्दळ दिसेल. म्हणजे थोडं गावातून चाललं आहे, पुढे गेलं की परत पूर्ण मोकळा रोड आहे. तर लक्षात ठेवा, जर तुम्ही सरळ मंडणगडला आले तर मंडणगडवरून एक पुढं घाट सेक्शन संपल्यानंतर
एक तुम्हाला लेफ्ट लागतो, चौक लागतो, त्या चौकातून लेफ्ट घ्यायचा. लेफ्ट घेतला की सरळ सरळ आलं की पुन्हा एक चौक लागतो, तिथून लेफ्ट घ्यायचा. काय बेकार रोड आहे रे. सरळ जायचं ना, दापोली लिहिलं आहे ना हे. एक मिनटं थांबा बघूयात. अरे बघा की हाच रोड आहे ना. तिकडनं एक दाखवतोय, इकडनं एक दाखवतोय. अंजरले अंजरले जायचं. हा गणपतीच्या तिथं नाही खाली ते तिथनं रोड येतो तो. हा बर बर बर. कुठलं गाव म्हटलं तुम्ही? एक लेफ्टला जातो तो ब्रिज वरती जातो, तिकडे ब्रिजवर नाही जायचं, ब्रिजवर नाही जायचं आपल्याला. चालते चालते चालते, थँक्यू, धन्यवाद. फायनली मित्रांनो अंजरला च्या इथे आलो आहे आम्ही. हा रोड जातो अंजरल्याला. ॲक्च्युली सेमच रोड आहे, मी मगाशी जसं सांगत होतो तोच सरळ 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 रोड आहे. तो जायचं आहे असा खाली. एक गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता, कड्यावरील गणपती देवस्थान अंजरला. आणि आपण इकडे चाललो या साईडला हॉटेलकडे आपल्या. रोड समोर इथून ते इथून बोलवत होते. येस आय थिंक इकडंच येतो. मागून रोड बंद आहे का पूर्ण? नाही नाही, 4 व्हीलर पण आहे. 4 व्हीलर पण आहे. कुठून जायचं? त्यांच्या देवाचा काहीतरी कार्यक्रम चालू होता, तर 4 व्हीलर आणि इथं सगळं ते देवाचा कार्यक्रम चालू आहे. तर ते बोलले की सो आत्ता जाऊ दे तुमच्या 2 गाड्या, परत येणार नाही ना, म्हणजे आपण 2 दिवस राहणार आहे त्यामुळे गाडी निघणार नाही आहे. सो नो प्रॉब्लेम. हाच तो व्ह्यू, हाच दाखवायचा होता मला तुम्हाला. दिसतोय का नीट बघा. हाच तो बीच, अंजरले बीच. क्लीन आणि एकदम नीट. त्यामुळे खरंच तुम्ही या एकदा. एकदम क्लीन बीच आहे, असला भारी आहे ना. इथे आत जायचं आहे. हे दुर्वांकूर बीच रिसॉर्ट आणि इथं समोर लगेच समुद्र आहे. फायनली मित्रांनो आपण आलो आहेत आपल्या रिसॉर्टवरती. होमस्टे हा ॲक्च्युली रिसॉर्ट नाही म्हणता येणार, होमस्टे भावाने बुक केला आहे. मस्त वाटतं आहे. ही गाडी आपली पार्क केली इथे, ती आपली 4 व्हीलर. चला मी तुम्हाला रूमची टूर वगैरे सगळं दाखवतो. आता थोडा आता फ्रेश होतो पहिलं, मग आपण नक्की भेटूयात.